आज काय विशेष बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे पुणे आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची मुसळधार पाऊस सुरू आहे। रस्ते वाहतुकीला याचा मोठा फटका बसलेला आहे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत, काही ठिकाणी पाणी साचले, त्यामुळे पुण्याचा आता मुंबईशी संपर्क तुटलेला आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर त्याचप्रमाणे कनेक्टिंग लिंक सुद्धा बंद झाला आहे। मुंबई पुणे महामार्गाची वाहतूक आता ठप्प झाली आहे। लोणावळा घाटामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे आणि वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात। दुसरीकडे रायगडमधली वाहतूक पावसामुळे पूर्णपणे खोळंबलेली आहे। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक सुद्धा आता ठप्प झालेली आहे। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे संततधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा झालाय। रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे, त्यामुळे पुणे मुंबई रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे। मंकी हिल ठाकूरवाडी दरम्यान रुळावर मातीचा ढिगारा आलाय, त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे सध्या बंद झाली आहे। अनेक एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आल्यात, त्यामुळे मुंबई पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल सध्या होतात। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणारे, रस्त्यावरून जाणारे, रेल्वेने जाणाऱ्या सगळ्याच प्रवाशांचा हा मोठा खोळंबा आहे। आणि तिसरी मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे पावसाचा इशारा आहे, त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या 4 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सध्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते। त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे।